हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बघा भावांनो, आत्ता जीएसटी उठलो बरं का मी. आणि विषय काय माहिती आहे भावांनो, जे मी पहिलं काम करायचो ना स्विगी इंस्टामार्टमध्ये ते काम आपण सोडलंय आता. कारण की मला आहे ना तेच काम डेली डेली करू वाटत नाही, म्हणून मी ते काम सोडून दिलं आता. आता आहे ना एक उबेरची आय डी ओपन केली आणि एक पोर्टलची आय डी ओपन केली, असे 2 आय डी ओपन केले तर. बट ह्या दोन्ही आयडियामध्ये काम करायचं आपल्याला. बघू आता आपण काय करू माहिती भावांनो, ह्या दोन्ही आयडियामध्ये किती इन्कम होतं हे बघायचं आहे आपल्याला. बट फक्त मला सध्या तर आज जे उबेरचं त्यामध्ये किती इन्कम होईल उबेरमध्ये ती बघायचं आहे. बट मला काय वाटतं माहिती भावांनो, ते कसं असतं माहिती काम, ते पार्सल घेऊन जायचं सेम असंच काम असतंय. पण आहे ना काय पण घेऊन जायचं असतं भावांनो, काय पण घेऊन जायचं म्हणून उबेरची आयडी ओपन केली. बट आता एनएस नाही का, माझी एनएस म्हणजे एनएस आणली गावाकडनं भावांनी. भाऊ माझी गाडी वापरतोय आणि मी त्याची गाडी वापरतोय. बट काय व्हिडिओ अपलोड बी केला नाही, काय कामावर घेतो भावांनी, मी काल व्हिडिओ अपलोड केला नाही. एवढं ट्रॉफिक होतं ना, अख्खं पुणे जाम होतं, अख्ख्या पुणे. रात्री 1 वाजता आलो भावांनो, माझ्या डोळ्यात बघा किती लाल झाले. तर रात्री 1 वाजता आलोय मी. अजून ब्लॉग अपलोड केला नाही, एडिटिंग मी करायचं राहिले, सगळं करायचं राहिले भावांनो. ते ना उद्या किंवा आज अपलोड करून होईल. आणि भावांनो आत्ता जस्ट बरं का त्यांना पाठवलं कामावर, जस्ट आत्ताच पाठवलं. त्यांनी बॅग वगैरे मागे बांधून घेतल्या, म्हणजे इंस्टामार्ट स्टोअरची जी मागे बॅग असतात ना, ती बॅग वगैरे त्यांनी बांधून घेतल्या. बॅग बांधून घेतली, त्यांना म्हणलं बॅग बांधून घ्या, चालवा. कारण की ट्रॉफिक आहे, कारण की आपल्याला माहिती ते लहान आहेत म्हणून त्यांना समजत नाही एवढ्या गोष्टी. पण तरी पण त्यांना सांगितलं एकदा, आपण आपल्या गाडीत चाललोय भावांनो. आता काय करू माहिती का बघा भावांनो, विषय काय माहिती का, मी पिकअप लोकेशन आलो बरं का, पोर्टलचं काम चालू केलंय आणि मी 2 आयडी ओपन केल्या. शक्यतो 2 आयडी ओपन केल्या आणि मला आहे ना ऑर्डर पडली पहिली ऑर्डर पडली पोर्टलची. आता काय न्यायचं बघा भावांनो, असलं सामान न्यायचं. आता ही बॅगेत बसणार नाही, बट कसं बसवावं लागेल मला बॅगेत, कारण की बघा आपली गाडी तर लावली आणि गाडी कटत नाही भावांनो लवकर, लय म्हणजे लय टाइम लागते. बाकी मला सामान द्यायला बघा, पोर्टलचं सामान द्यायला. आणि ही आहे ना 14 किलोमीटर घेऊन जायचंय आणि मला पैसे भेटणार ते 192 रुपये भेटणार. बट म्हणून जरा मुश्किल आहे बरं का पोर्टल करणं, तरी पण करावं लागतं. पैसे भेटतात आणि ह्यातले कमिशन पण जाणार आहे भावांनो. आता काय करू माहिती आहे भावांनो, चला घेऊन जाऊ आपण ड्रॉप लोकेशनला भावांनो. चला अजून एक पिशवी अजून घेऊ जाऊ मागणं हवा आली तर भावांनो. का सामान आहे बरं का, 2 पिशवी आहेत, नट बोल्ट आहेत बरं का. पोर्टल मध्ये पण घेऊन जावं लागतो, पोर्टल करणं म्हणजे सोपं नाही भावांनो. आता काय करू, एवढं ही बॅगेत टाकून घेऊ आणि आपण घेऊन जाऊ. फायनली भावांनो, जस्ट आत्ताच बरं का ड्रॉप लोकेशनला आलोय. कस्टमरला ऑर्डर द्यायचं ही म्हणता येणार नाही भावांनो, कारण की कंपनीत जाऊन ऑर्डर द्यायचे भावांनो. आणि नट बोल्ट आहेत भावांनो, नट बोल्ट एवढे जडत ना, एक पाकिट भावांनो तुम्हाला सांगतो बघा मॅक्झिमम 10 किलोचं आहे. म्हणजे 20 किलोचं वजन माझ्या बॅगेत आहे भावांनो. माझ्या बॅगेत 20 किलोचं वजन आहे भावांनो. आपण जायचंय आपल्याला ते भावांनो ह्या कंपनीमध्ये भावांनो. चला भावांनो आपण गाडीचं स्टँड लावू. आणि माझ्यापाशी हेल्मेट नाही बरं का, ऑर्डर देताना सांगितलं की तुला हेल्मेट लागेल आतमध्ये जायचं म्हटलं ना तर. बट आता आपल्यापाशी हेल्मेट नाही भावांनो. आता काय करू आपण भावांनो, इथे एंट्री करू, एंट्री केल्यानंतर आतमध्ये जाऊ भावांनो. चला काय म्हणते काय नाही, गेट पाशी गेल्यानंतर आता त्यांनी एक पावती दिली बरं का मला. ती पावती काय करायचं फक्त तू गेट पाशी दाखवायचं, म्हणजे इथल्या सिक्युरिटी गार्डला दाखवायचं. दाखवल्यानंतर तुला आतमध्ये सोडतील आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांना ती पावती दाखवून नंतर ते जे नट बोल्ट आहेत का ते त्यांना द्यायचं, म्हणजे कंपनीत द्यायचं. चला भावांनो आता आतमध्ये आपण जाऊ. फायनली भावांनो बरं का, आता जस्ट मी कंपनीत जाऊन ऑर्डर देऊन आलो माघारी. आता ऑर्डर दिल्यानंतर भावांनो आता गेट पाशी थांबलोय बरं का. विषय काय माहिती भावांनो, एवढं जड होतं ना 60 भावांनो. आता बट भावांनो आता आहे ना ते पेमेंट करायला लागलं ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर आपण जाऊ. आपल्याला म्हणजे खूप टाइम लागला, मला वाटलं लवकर होईल बट झालं नाही लवकर. वाट बघून चला भाऊ, त्या ऑर्डरचे पैसे भेटले 196 रुपये आणि त्यांनी पेमेंट केलं ऑनलाईन मला. आता थांबले भावांनो तरी ऑर्डरची वाट बघत. आता ऑर्डर तेव्हा पडेल तेव्हा तुम्हाला सांगेन भावांनो. आज आपल्या दिवसभरामध्ये किती ऑर्डर किती नाही तुम्हाला सगळं सांगते भाऊ. चला भावांनो आता शेवट आपण संध्याकाळी बघू किती ऑर्डर होते टोटल. भावांनो विषय काय माहिती का, मी आता जस्ट बरं का ऑर्डर द्यायला गेलो कस्टमरला. माझी एवढी अपदा झाली बरं का कस्टमरला ऑर्डर द्यायला, कारण की लोकेशन बघायला आपल्याला स्टँड नव्हतं. म्हणून भावांनो ना मी स्टँड घेतला बघा भावांनो, 250 रुपयाचा हा स्टँड घेतला ना गाडीला बसवायचं. बघा सारखं मोबाईल काढा बघा भावांनो, त्याच्यामुळे म्हणा खूप म्हणजे खूप त्रास होते भावांनो. म्हणून काय केलं डायरेक्ट मी म्हटलं पैसे केलं तर चालते म्हटलं, तर आपण स्टँड घेऊ म्हटलं.
आणि मी लोकेशन बघता बघता भावनो माझा आहे ना मोबाईल खाली पडला भावनो, कारण की मोबाईल खराब होत आले भावनो माझा आहे ना. म्हणजे भावनो मी आहे ना गॅरेजवर आलोय बरं का, आपल्या स्टँड बसवण्यासाठी आलोय भावनो गॅरेज मध्ये. बघा. आणि विषय काय माहिती की भावनो, स्टँडच बसवणार तर आता बसून घालणं तुम्हाला दाखवतो भावनो. फायनली बरं का जस्ट भावनो स्टँड बसून झालंय आपला. आता मी जे मोबाईल लावलाय आपल्या आरसा आहे का, आरसा बाईकचा पुढचा हँडल कपला, त्या आरसाच्या खाली बसलेला आहे स्टँड. आणि मोबाईल तर ठेवलाय मी. आणि मोबाईल फायनली भावांनो जस्ट मी आत्ता कस्टमर पाशी आलोय ऑर्डर द्यायला. पण भावांनो इकडे आहे ना लय मोठे अपार्टमेंट बिल्डिंग चालू आहे. बघा ना भाऊ, कसलं मोठं आहे बघा ना भावांनो. किती किती मोठे आहे भावांनो. हा बिल्डिंग साईडला बघा कशी चालू आहे. आणि ही बघा असं वर जाऊन असं ही सिमेंट किती मोठं आहे बघा ना भावांनो. कसल्या मोठ्या एरियामध्ये आलोय बघा भावांनो. इकडे अपार्टमेंट बिल्डिंग चालू आहे, इकडे बिन चालू आहे. इकडे कसलं मोठं आहे बघा ना. ही ही पूर्ण किती अंडरग्राऊंड आहे बघा. खालून ते कमीत कमी नाही ना म्हणलं बनवण्यासाठी असतंय भावांनो. ती कम से कम नाही ना म्हणलं ना बघ 10 फुटाचं आहे बरं का भावांनो. 10 फुटाचा मांडणार आणि ह्याच्यावर प्लास्टर वर करणार, प्लास्टर करून ही बिल्डिंग तयार करणार भावांनो. असल्या बिल्डिंग मध्ये आलोय भावांनो मी जस्ट. आता कस्टमर आलो दुकान तिकडनं व्हाईट शर्ट घालून आले, तर त्या कस्टमरला पार्सल देऊ आणि आपण आपल्या आणि मला यायला लागले केव्हा यायला लागला केव्हा नाही, किती वेळ लागला यायला असं म्हणायला लागले. पण त्यांना काय माहिती मी पाऊस यायला लागलोय भिजून एवढं. ज्याकडे भाऊ टोटल करणं म्हणजे सोपं नसतंय. आता ही ऑर्डर आहे बरं का, ही ऑर्डर आहे. आमची ऑर्डर त्यांना ते तिथचं काम चालू आहे यांचं. आता ही ऑर्डर यांना देऊ. आता आपल्याला ह्या ऑर्डरचे भेटतील बरं का 120 रुपये. बट असू दे काय नाही आमच्या भावांना, पावसात भिजून आले भावांना. जॉकेट फक्त एकच ही जॉकेट आहे. अरे एवढी ऑर्डर द्यायची, थोडं काहीतरी खाऊन घेऊ भावना. दिले लागले बघा, काहीच खाल्लं नाही बघ. असं ते भावना आता ना हळू ऑर्डर देऊया. फायनली बरं का भावनो आता जस्ट कस्टमरला ऑर्डर दिली. काय त्यांचं बिल्डिंगचं काम चालू आहे आणि त्यांना ते तिथचं आतमधलं सगळं काम चालू असल्यामुळं त्यांनी म्हणायला लागले की लवकर यायला पाहिजे राहू. फायनली भावांनो आत्ता जस्ट आलो बरं का मी रूमवर आलो आणि फ्रेश वगैरे झालो. जरा थोडं बरं वाटलं जरा, कारण की खूप लांब 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 माझ्या ट्रिपा पडल्या आज. एवढ्या लांब लांब पडल्या की सांगू शकत नाही भावांनो, कारण की वैताग आला बरं खरंच बरं का. मला वाटलं होतं राव तरी पण चांगलं होईन आज, तरी पण झालं बरं का. तसं काय विषय नाही भावांनो. 1000-1200 रुपये झालं फक्त. आणि मी गेलतो किती वाजता भावांनो, 11-12 वाजता मी टायमिंगला गेलतो मी. आणि गेल्यानंतर काय पहिले ऑर्डर पडले चाकण साईडच्या 500-700 रुपयेपर्यंत झाल्या. आणि टाकलं भावांनो, लय लांब टाकलं. कुठं माहिती का, इंडियन एअरफोर्स आणि खडकी आणि विमानतळ म्हणजे इकडं टाकल्यामुळं ना खूप ट्रॉफिक होते भावांनो. आणि संध्याकाळी मी आता येत होतो बरं का रूमवर, आपल्या रूमवर येत होतो, तर तेवढं ट्रॉफिक लागलं ना म्हणजे ट्रॉफिक भावांनो. गाडी चालवायचं म्हणजे सोपं नाही भावांनो खरंच बरं का. ते येणेच चालवतो बरं का मी, मला माहिती मी कसं चालवतो भावांनो गाडी. कारण की स्पोर्ट बाईक चालवणं म्हणजे सिटीमध्ये सोपं नाही भावांनो. खूप ट्रॉफिकमध्ये गाडी काढायला लागते, बाहेर नीट व्यवस्थित काढायला लागते. नाही काढल्यावर भावांनो लिहावं माहिती आहे. एकदा अडकलं ना जाम आपण लवकर निघू शकत नाही. तरी पण मी खूप ट्राय करतो निघायचं आणि निघून लवकर बाहेर येतो भावांनो. कारण की मला लय गडबड असते कस्टमरला ऑर्डर द्यायला पण आणि रूमला यायला पण. तरी पण भाव आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा. लाइक करना, शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना. चलो आते हैं नेक्स्ट ब्लॉग में.